यशस्वीरित्या पुढेही राबवणार असं म्हटलंय मंत्री आदित्य तटकरे। ई केवायसीची मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी म्हटलंय। लाडक्या बहिणींसंदर्भातली केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। अर्ज करायला सांगितलं होतं आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं। पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं सीएजीचं ऑडिट होतं आणि सीएजीच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली, सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथलं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली, जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली, रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे, 14,000 तर पुरुषच निघाले, जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याचे कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70 लाख महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70 लाख महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। आहेत महिला त्या आजही अपेक्षित आहे केवायसी सुरू होईल तर काय सांगा? ई केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती। पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी ई केवायसी पूर्ण केली होती पण
पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या, त्यांना सुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार। ई केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू। तर राज्यातील अपात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे, आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आपण खूप दिवसांपासून ई केवायसी पोर्टल कधी ओपन होणार याची वाट बघत आहोत आणि जवळपास आता 2 ते 3 महिने होत आले तरीही ई केवायसीसाठीचं नवीन पोर्टल ओपन करण्यात आलेलं नाही आहे। मुख्यमंत्री यांनी आधीच सांगितलेलं आहे की आम्ही ज्यांना केवायसी करायची असेल, ज्या पात्र बहिणी असतील तरीही त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे, त्या सर्व बहिणींसाठी आम्ही नवीन विंडो ओपन करणार आहोत आणि तिथं त्यांची केवायसी करण्यात येणार आहे। परंतु अजूनही त्यांना केवायसी पोर्टल ओपन करण्यात आलेलं नाही आहे। परंतु मग आता कधी करणार आहे, कारण की शासन निर्णयामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जून आणि जुलै या 2 महिन्यांमध्ये प्रत्येक वर्षी लाडक्या बहिणींची केवायसी करणं गरजेचं आहे। परंतु आता हे 2 महिने निघून गेलेले आहेत तरीही केवायसीचं नवीन पोर्टल ओपन झालेलं नाही आहे, सरकारनं ओपन केलेलं नाही। त्याचबरोबर आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याचा निर्णय होणार आहे, मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यावर निर्णय घेणार आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। आणि या अगोदर सुद्धा तुम्हाला माहीतच असेल की मंत्रिमंडळाच्या बैठकासुद्धा यासाठीच्या झालेल्या आहेत। परंतु आता सध्या हे पोर्टल कधी ओपन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर ताईंनो तुम्हाला सांगू इच्छितो की येत्या रक्षाबंधनपर्यंत हे नवीन पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं माहिती समोर आलेली आहे आणि हे करणं गरजेचं आहे, कारण की आता तुम्हाला माहीत असेल की या अगोदर सुद्धा लाडक्या बहिणींना 2-2, 3-3 हप्ते रक्षाबंधनचं औचित्य साधून टाकण्यात आलेलं होतं। लाडक्या बहिणींना एकाच वेळी म्हणजेच की रक्षाबंधनच्या वेळेस आणि कुठलाही इतर सण असो त्यावेळेस लाडक्या बहिणींचे जे काही पैसे आहेत, जे काही हप्ते आहेत, हे 1, 2, 3 अशा प्रकारे एकत्रित त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले होते। आणि अशाच आता रक्षाबंधन जवळ आलेली आहे आणि याच रक्षाबंधनला आता दोन्ही कामं लवकरात लवकर होऊ शकतात। एकतर 2-3 हप्ते एकत्रित टाकण्यात येणार आहेत आणि नवीन पोर्टलसुद्धा ओपन करण्यात येणार आहे, म्हणजेच की लाडक्या बहिणींना एक आनंदाचा सुखद धक्का सरकारकडून देण्यात येईल असं वाटत आहे, कारण की आधीच खूप उशीर झालेला आहे आणि हे नवीन विंडो अजूनही ओपन झालेलं नाही आहे। तर या रक्षाबंधनपर्यंत हे नवीन विंडो ओपन करण्यात येईल असं वाटत आहे, कारण की तुम्ही घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही आहे, कारण की जे काही बच्चूभाऊ कडू आहेत हे सुद्धा सरकारच्या पाठीमागे लागलेले आहे, त्यांना इशारासुद्धा दिलेला आहे आणि 30 जूनपर्यंत नवीन पोर्टल ओपन करा असं त्यांनी मागणीसुद्धा केली होती, परंतु त्यावर अजूनही काहीही झालेलं नाही। परंतु आता बच्चूभाऊ कडू हे चूप राहणार नाही आहेत आणि पुन्हा लढा देतील असं वाटत आहे, रस्त्यावर उतरतील असं वाटत आहे। लाडक्या बहिणींसाठी ते काहीही करू शकतील असं वाटत आहे। निराधारांसाठी जर ते एवढं काही करू शकतात, दिव्यांगांसाठी जर एवढं काही करू शकतात, तर लाडक्या बहिणींसाठी सुद्धा ते करू शकतात। परंतु आता त्यांच्या ध्यानात आणून देणं हे गोष्ट आपलं काम आहे। त्याचबरोबर आपल्याला सुद्धा सरकारी कार्यालयाचा घेराव करणं जरुरी आहे। या अगोदर सुद्धा लाडक्या बहिणी जशा रस्त्यावर उतरल्या होत्या तशाच प्रकारे आपल्याला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागणार आहे का हे आता आपल्याला माहीतच पडणार आहे, कारण की रक्षाबंधन अगोदर जर हे पोर्टल ओपन केलं नाही तर मग मात्र आपल्याला काही ना काही लढा द्यावाच लागेल असं वाटत आहे, कारण की सरकारला जोपर्यंत आपण सांगणार नाही, जोपर्यंत त्यांच्या ध्यानात ही गोष्ट आणून देणार नाही, तोपर्यंत हे सरकारला जाग येणार नाही असं वाटत आहे। या अगोदर सुद्धा लाडक्या बहिणींनी खूप मोठे धरणे आंदोलनं केली होती, सरकारी कार्यालयाचा घेराव केला होता, महिला व बाल विकास विभाग यांचा घेराव केला होता, तिथल्या अधिकाऱ्यांचा घेराव केला होता आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं, निवेदन दिलं होते, तुम्ही महिला व बाल विकास विभागात जाऊन आपली एक तक्रार अर्जसुद्धा देऊ शकता, साध्या पेजवर आपली तक्रार मांडून त्यांना देऊ शकता। अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे, तोपर्यंत सरकार त्यांच्या कानावर ही माहिती जाणार नाही, तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही असं वाटत आहे। तर असो, लाडकी बहिणींना खूप मोठी आनंदाची बातमी राहणार आहे, अपात्र बहिणींना खूप मोठी आनंदाची बातमी राहणार आहे, ज्यांची केवायसी झालीच नाही आहे त्यांना सुद्धा आपण हे आनंदाची गोष्ट राहणार आहे आणि तुम्हाला लवकरच हे नवीन विंडो ओपन करण्यात येईल असं वाटत आहे। तर ताईंनो, तुला धीर धरायचा आहे, रक्षाबंधनपर्यंत नवीन पोर्टल ओपन होणार असं वाटत आहे, सरकारकडून असं संकेत सुद्धा आलेले आहेत। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी देवानंद गव्हांदे, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।